नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। आजच्या दिवसाला महाराष्ट्रासमोरचं आव्हान कोरोनाच्या बाबतीतलं वाढतंय। कारण केंद्र सरकारने अतिशय स्पष्टपणे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात होतीये, तेव्हा सावध व्हा आणि सक्रिय व्हा। महाराष्ट्रामध्ये ताज्या घडामोडीत राज्य सरकारच्याकडून जवळपास तेच निर्बंध तितक्याच शिताफीने आणि तितक्याच वेगाने लागू केले गेले आहेत जे सुमारे वर्षभरापूर्वी होते। देशात सगळ्यात पहिल्यांदा राज्य सरकारकडूनची टाळेबंदी ही महाराष्ट्रात लागू झाली 23 मार्च 2020 ला। त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर अनेक ठिकाणी टाळेबंदी घोषित होत गेल्या आणि त्या टाळेबंदीच्या अनुषंगाने सगळा देश कोरोनाच्या विळख्यात अडकला। टप्प्याटप्प्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतोय असं लक्षात आल्यानंतर या टाळेबंदीला विरोधही झाला, टाळेबंदी शिथिल झाली आणि त्यानंतर लोकांचं जे काही बेशिस्त वागणं सुरू झालंय ते काही थांबायला तयार नाही। एका बाजूला लोक बेशिस्त वागत असताना दुसऱ्या बाजूला प्रशासनाने सुद्धा संपूर्ण यंत्रणेवरची पकड सोडून देऊन ज्याला जे करायचंय त्याने ते करावं, आम्हाला आता कोणाशी काहीही घेणं देणं नाही, जणू काही याच भूमिकेत जायचं ठरवलंय। आणि परिणाम स्वरूप नव्या कोरोनाच्या विषाणूच्या संसर्गामुळे संसर्गाचा दर वाढलाय। पण त्यापेक्षा जास्त काळजीचं कारण आहे ते म्हणजे या संसर्गामुळे मृत्यू दर हा आधीच्या संसर्गाच्या पेक्षा अधिक आहे। ही अत्यंत काळजीची बाब आहे। त्या निमित्ताने आपल्याला याच विषयाची चर्चा करायची आहे। आज महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे दिल्लीत पोहोचले आहेत। नवी दिल्लीत त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे महाराष्ट्रातल्या लशीच्या तुटवड्याचं रडगाणं गायलं। आता तिथे पोहोचून लस महाराष्ट्राला पुरेशी मिळत नाही हा जो काही भूमिकेचा विस्तार सुरू झालाय तो राजकीय आहे, वास्तविक आहे की ठरवून एखादी भूमिका मांडण्याचा प्रकार आहे। या सगळ्याच गोष्टींचा विचार आणि चर्चा आजच्या लक्षवेधीमध्ये लशीचा तुटवडा आणि वाढता कोरोना। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी या चर्चेच्या पहिल्या टप्प्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवायची आहे। ती आहे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश कुमार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र। ते या पत्रात काय म्हणतात ते आपण आधी पडद्यावर पाहणार आहोत, कारण हे पत्र अत्यंत खळबळजनक ठरेल अशी चिन्ह आहेत। ते म्हणतात, सावधान, महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात होतीये। महाराष्ट्रामध्ये शहरी आणि ग्रामीण भागामध्ये लोक बेशिस्तपणे वागतायत। राज्याकडून कोरोना प्रतिबंधाचे प्रयत्न अपुरे पडतायत। ऑगस्ट 2020 दरम्यान शासकीय यंत्रणा जशी कार्यरत होती तशीच पुन्हा कार्यरत करा। नव्या कोरोना संसर्गाचे बळी औरंगाबाद आणि नाशकात सर्वाधिक कसे याची चौकशी व्हायला हवी। संसर्ग सूत्र न शोधल्यानं लक्षण विरहित बाधित लोकांचा ठाव ठिकाणा लागत नाहीये। जिल्हा प्रशासनातलं शैथिल्य महाराष्ट्राला घातक ठरेल इतका इशारा सुद्धा राजेश भूषण यांनी दिला आहे। आपण चर्चेसाठी लक्षवेधीत आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या मान्यवरांच्याकडे परत येतोय। आपल्या सोबत मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या आरोग्य विश्लेषक देवयानी खानखोजे आहेत, त्या आमच्या सोबत मुंबईच्या स्टुडिओत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर आशाताई मिरगे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। आरोग्य विश्लेषक म्हणून आपल्या सोबत दोघ जण आहेत, डॉक्टर अमोल अन्नदाते आणि डॉक्टर अविनाश भोंडवे। अविनाश भोंडवे हे महाराष्ट्र आयएमएचे माजी अध्यक्ष सुद्धा आहेत। या सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करतोय। थोड्याच वेळात महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत आपल्या सोबत जोडले जातील अशी अपेक्षा आहे। त्यांनी आपल्या या कार्यक्रमात यायचं आश्वासन आपल्याला दिलंय। आपणही त्यांच्या येईपर्यंत
या चर्चेला टप्प्याटप्प्यानं पुढे नेऊयात. ज्या वेळेला दीपक सावंत येतील तेव्हा त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात होईल. आत्ताच्या घडीला थेट आणि आरोग्यविषयक प्रश्न असल्यानं मला डॉक्टर भोंडवेंकडे जायचंय. डॉक्टर अविनाशजी, आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल? ज्या पद्धतीनं केंद्राच्या आरोग्य सचिवांनी थेट भीती व्यक्त केली आहे की सावध व्हा, महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या लाटेची सुरुवात होतीये, या परिस्थितीत आरोग्य सचिव काय सांगतायत तेही महत्वाचं आहे. ते म्हणतायत प्रशासन अतिशय शिथिल झालंय, ग्रामीण आणि शहरी भागामध्ये लोक बेशिस्तपणे वागतात. पहिला मुद्दा तर प्रशासनाचा आहे. प्रशासनाला सुस्ती का आली आहे? ते थकलंय म्हणून की आळस आहे म्हणून? तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. केंद्रीय सचिवांनी जे पत्र पाठवलेलं आहे त्याच्यानुसार आता आपल्या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती हीच आहे की लोक बेशिस्त वागतायत आणि प्रशासन थोडं ढिलं पडलंय किंवा सैल पडलंय. याच्यामध्ये मग कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग, त्यानंतर रुग्णांवरचे उपचार आणि सर्वात म्हणजे प्रतिबंधक उपायांची जाणीव करून देणं, यामध्ये महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र कमी पडतोय. परंतु याचं खरं कारण हेच आहे की साधारणतः मार्च मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाची सुरुवात झाली, तेव्हापासून महाराष्ट्र हे याचं केंद्रबिंदू आहे. आज महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरात सर्वात जास्त रुग्ण भारतामध्ये महाराष्ट्र राज्यात होते आणि इथले डॉक्टर्स, इथले आरोग्य कर्मचारी हे खरोखरच या वर्षभरात आता थकून गेलेत हे निश्चितच आहे. म्हणजे आधीपासूनच हे होतं, आता ते ओढत चालत चाललं होतं. जानेवारी फेब्रुवारीमध्ये असं वाटलं होतं की आता रुग्णसंख्या कमी होतीये, परंतु हे पुन्हा ते वाढायला लागलंय. पुन्हा ही करोनाचं संकट हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला विळखा घालतंय हे लक्षात आल्यानंतर डॉक्टर भोंडवे, आपण सांगितलं की आता आपल्याला लक्षात यायला लागलेलं आहे कशा पद्धतीनं कोरोना पुन्हा एकदा आपल्याला विळख्यात घेऊ पाहतोय. आशाताई मिरगे आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आशाताई मिरगे, आपल्यासाठीचा मुद्दा हाच आहे की प्रशासन शिथिल कसं पडू शकतं? कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात म्हटलं होतं की हे युद्ध आहे, जर युद्ध संपलेलं नाही तर सैनिकांनी आपल्या बंदुका टाकून ते सुस्तावले कसे? महत्वाचा त्याच्यात मी पहिल्यांदा आपले केंद्रीय सचिव जे आहेत त्यांनी पाठवलेल्या पत्रामध्ये की लोक बेशिस्त झाले आहेत हे अगदी बरोबर. व्हॉट ही हॅज डन हिज ड्युटी. किंवा महाराष्ट्रामध्ये कम्युनिटी स्प्रेड, दुसरी वेव चालू होते आहे, त्यामुळे बी अवेअर हे त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं. पण त्यातला जो हा शब्द आहे की प्रशासन शैथिल्य प्रशासनामध्ये आलेला आहे. भोंडवे साहेब म्हणतात तसं डिसेंबरमध्ये 0 झाल्यानंतर थोडस आले असतं आपण असं म्हणत खुश म्हटलं होतं प्रशासनाने. पण प्रशासनात शैथिल्य वगैरे आलं नाही. कारण डेली टास्क फोर्सची जी मीटिंग आहे, कलेक्टर महोदय, SP, DDHS असतील आमचे, ANM GNM कडून होणारा सर्व्हिलन्स असेल, न्यू केसेसचं टेस्टिंग असेल, याच्यामध्ये कुठेही आपण फार मागे पडलो नाही. परंतु आशाताई, आपल्याला असं सांगावंसं वाटतंय की ज्या पद्धतीनं प्रशासनिक पातळीवर कोरोना प्रतिबंधाचे प्रयत्न व्हायला हवे होते ते होत आहेत. आपल्यासोबत देवयानी खानखोजे आहेत. देवयानीजी, राज्य सरकारच्या कडची ही प्रतिक्रिया कितपत पुरेशी आहे, बोलकी आहे आणि प्रामाणिक आहे? पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र जी गव्हर्नमेंट आता आहे ती असे म्हणतात आहे की आम्ही सगळं करतोय, डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन काम करतात आहे, आमचे SP चे आणि कलेक्टर लोकांची मीटिंग्स होतात, ते सगळं ठीक आहे. पण पहिल्या दिवसापासूनच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं सगळ्यांना? माझं कुटुंब माझी जबाबदारी. अरे माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी जर काही असेल तर मग स्टेट गव्हर्नमेंटचा याच्यात काय रोल आहे? हा एक मोठा पॅन्डेमिक आहे, त्याच्यामध्ये सगळे लोकांना त्रास होतोय. लॉकडाऊन मध्ये लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, लोक घरी बसलेले आहेत, लोकांना खायला प्यायला पैसे नाहीये. भाजपनी ऑपोजिशन पार्टी म्हणून अतिशय त्यांना प्रत्येक कामामध्ये सहकार्य केलेलं आहे. असं असताना सुद्धा आज आपण ही परिस्थिती बघतो आहे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये की 64.7% देर इज अ राइज इन द कोविड केसेस. नांदेड, बीड, धुळे, नाशिक, जळगाव, भंडारा आणि नागपुरात 125% कोविड केसेस वाढले आहे. आजच्या तारखेला महाराष्ट्रामध्ये टोटल केसेस 1.30 लाख
1,30,000 केसेस, ऍक्टिव्ह केसेस मिळाले आहेत आपल्याला, आणि मुंबईमध्ये 15,000चा नंबर त्यांनी गाठलाय ऑलरेडी. अशा परिस्थितीमध्ये पण देवयानीजी, सरकार तर म्हणतंय ना की ते सगळ्या पद्धतीनं नीट काम करतायत, त्यांचा दावा आहे की प्रशासन रोज बैठका घेत आहे. मग माझं म्हणणं असं आहे की सरकार खूपच छान काम करतंय, मग त्याचा रिझल्ट काय आहे आपल्याला? त्याचा रिझल्ट काय? अगदी रिझल्ट बरोबर. हा दिसतोय की आपल्याला एवढ्या सगळ्या केसेस का वाढतात, त्याचं कारण काय? आशाताई, याचं उत्तर आपल्याकडे असेल. डॉक्टर आशाताई मिरगे, आपण काम करता आहात तर त्याचा रिझल्ट काय आहे, असा प्रश्न आहे भाजपचा. त्याला प्रथम मला जरा 1-1.5-2 मिनिटं बोलू द्या. महत्वाचा विषय असा आहे. अगदी आशाताई, आपल्याला आशाताई आज एक छोटीशी विनंती करतो, कृपया तेवढी आपण पाळूयात सगळेजण. सर्वच मान्यवर आज म्हणजे मोठ्या संख्येनं आहेत, आज एक 5-6 जण आपल्या बरोबर पॅनलवर आहेत, त्यामुळे कृपया वेळेची मर्यादा सगळ्यांनीच पाळायची आहे. थोडक्यात आणि अत्यंत नेमकं थेट आपण बोलला तर खूप बरं होईल. आशाताई, आपण बोला. मुद्दा क्रमांक 1 की सचिव म्हणतात तसं लोक बेशिस्त झाले आहेत, तर लोकांनीच जबाबदारीनं जर वागलं तर जास्त लवकर कंट्रोल होईल. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की मी जबाबदार, हे बरोबर आहे असं मला वाटतं. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, देवानीताईंच्या या प्रश्नाचं उत्तर की आपण काम करतोय तरी स्प्रेड का होतोय. दिस इज सेकंड वेव. याला आपण कम्युनिटी स्प्रेड म्हणतो. समूहाकडून समूहाकडे स्प्रेड होतोय. म्हणजे सुरुवातीला आपल्याला मार्च 2020 मध्ये भेटलेला आणि आज मार्च 2021 मध्ये भेटलेला, या दोन मध्ये बेसिक फरक आहे की हा कम्युनिटी स्प्रेड आहे. डॉक्टर भोंडवे माझ्या म्हणण्याला हे देतील. हा एक विषय. आणि तिसरा महत्वाचा विषय की अख्खा टास्क फोर्स, अख्खे ANM, GNM, DDHS हे सगळे काम करत असताना तितकेच लोक आहेत आणि आता ग्रुपकडे हा व्हायरस जातोय. म्हणून कंट्रोल करायला एक वेळ लागतोय. दॅट इज 100% ट्रू. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, देवानीताईंच्याच बोलण्यात उत्तर आहे की आता कोरोना एकटा प्रश्न राहिला नाहीये. महावितरणचा प्रश्न ऐरणीवर आहे. शासनाला तिकडे पण लक्ष द्यावं लागतं. इकॉनॉमी बारगळली आहे, कंबरड मोडलेलं आहे, तिकडे लक्ष द्यावं लागतं. आत्महत्या शेतकरी म्हणजे आमच्या एरियामध्ये वाढलेले आहेत. आमच्या ज्या डेली असंघटित कामगार जे आहेत की पहिल्या कोरोनामध्ये आपण घरचे नोकर बंद केले होते, आता ते म्हणतात ताई आमच्याजवळ 2 उपाय आहेत. एक तर घरी उपाशी मरा, नाहीतर काम करून मरा. आम्ही बाहेर निघणार, काम करणार आणि वाटलं तर कोरोनाने मरणार. अच्छा आशाताई, थोडक्यात काय तुमचं म्हणणं असं आहे की एक तर लोक जबाबदार आहेत, जी परिस्थिती आहे त्याला प्रशासन आपल्या पद्धतीनं उत्तम काम करतंय, आणि आता जर जगायचं असेल तर कोरोना सोबत जगायचं आहे, अशा प्रकारचा तर्क आपला दिसतोय. देवयानी कानखोजे याला उत्तर देत आहेत आणि त्यानंतर अमोल अन्नदातेंना आपण बोलतं करूया. देवयानीजी, वेळेची मर्यादा आहे. सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारते. 15 दिवस आधी अमरावतीमध्ये लॉकडाऊन डिक्लेअर झाला. तुमच्या तिथल्या गार्जियन मिनिस्टरला, पालकमंत्र्यांना त्याची सुद्धा खबर नव्हतीच. कोणीतरी त्यांना फोन केला, कोणीतरी त्यांना विचारलं की अहो असं असं झालंय, तुम्हाला माहिती आहे का? मग तुम्ही असं मला म्हणू शकता का की डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन, स्टेट ऍडमिनिस्ट्रेशन, तुमची ब्युरोक्रेसी आणि मिनिस्टर्स मध्ये कोऑर्डिनेशन दिसतंय का? देवयानी कानखोजे याला आणखीन पूरक माहिती देतो. म्हणजे तुम्ही अमरावतीच्या पालकमंत्र्यांची कथा सांगताय, अहो इथं राज्याच्या गृहमंत्र्यांना, जे नागपूरच्या जवळच्या काटोलचे आहेत, ते नागपूर विमानतळावर उतरल्यावर म्हणतात की नागपूरमध्ये टाळेबंदी झाली आहे. मला तर माहितच नाही. इतकी तर छान परिस्थिती आहे इथली. आशाताई, अहो तुम्हाला दोघांनाही आठवत आहे की नाही मला माहिती नाही. तुमच्याच पहिल्या कार्यक्रमात मी यशोमती ताईंचं अभिनंदन केलं होतं. लॉकडाऊन का केलं हा प्रश्न देवयानी ताईंनी विचारला होता आणि कुलकर्णी साहेब होते अमरावतीचे कोणीतरी. तर मी म्हटलं होतं मी यशोमती ताईंचं अभिनंदन करते की त्यांनी काल मीटिंग घेऊन लॉकडाऊन केलं. तुमच्या याच कार्यक्रमात तुम्हाला आठवतं का बघा? अगदी मला आठवतं. आणि त्याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट आशाताई अशी होती की त्या लॉकडाऊनच्या आधी, म्हणजे अमरावतीतल्या टाळेबंदीच्या जवळपास 8 ते 15 दिवस आधी मंत्री महोदय गावातच नव्हत्या. नाही, 8 ते 15 दिवस आधी त्या गावातच होत्या. त्यांच्या आईची तब्येत खराब होती, त्या गावात होत्या, त्यांची आई ऍडमिट होती. हे बघा दादा, मी इथंच सांगितलेलं की मी यशोमतीचं अभिनंदन केलं की त्यांनी टाळेबंदी केली, आणि इथे तिसऱ्याच कार्यक्रमात तुम्ही मला विचारताय की यशोमती त्यांना टाळेबंदी माहितच नव्हती. आशाताई तुम्ही अभिनंदन केलं पण तुम्हाला वस्तुस्थिती माहिती नव्हती. लॉकडाऊन योग्य आहे का असं तुम्ही विचारलं होतं मला तेव्हा. जरा लक्षात घ्या, तोच कार्यक्रम तुम्ही पहा, पहिला आपला कोरोनाचा कार्यक्रम. यशोमतीताई, मी कुलकर्णी दादा
अगदी आपण तो कार्यक्रम बघू. आपण राज्याच्या गृहमंत्र्यांनी नागपूरच्या टाळेबंदीबद्दल नागपूर विमानतळावर दिलेलं उत्तर पण सगळ्यांच्या समोर आहे. एकदा या तुमच्या तर्काच्या आधारे डॉक्टर अमोल अन्नदातेंना पटकन बोलतं करतो. अमोल अन्नदाते, सरकारचा दृष्टिकोन समोर आहे. केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून समोर आणलेले निरीक्षणातले महत्वाचे मुद्दे आहेत. 1, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नाहीये. 2, लोक बेशिस्तपणे वागतायत. 3, प्रशासनाचं शैथिल्य. 4, परिस्थिती जर अशीच राहिली तर महाराष्ट्राला खूप मोठी किंमत मोजावी लागेल. डॉक्टर अमोल अन्नदाते. सध्या काय झालंय की देशामध्ये 10 जिल्हे आहेत ज्याच्यामुळे देशात कोरोनाची लाट येते. त्याच्यापैकी 8 जिल्हे हे महाराष्ट्रात आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, अमरावती, जळगाव, नाशिक आणि औरंगाबाद. परिस्थिती ग्रासरूटची इतकी भयानक आहे. कसं आहे प्रसादजी, 1 वर्षापूर्वी 365 दिवस उलटून 9 दिवस होऊन गेले. आता 5 वर्षाचा मुलगा असेल त्याला तुम्ही मारून सांगू शकता. आता मुलगा 16 वर्षाचा झालाय. तुम्ही त्याला कसं समजावून सांगणार, माझ्या समोर प्रश्न आहे. पण आणि लसीकरणाच्या बाबतीत बोलतो की लॉकडाऊनच्या बाबतीत एकदम बोल्ड स्टेटमेंट करतो जे बोचेल, कदाचित सावट वाटेल. ते असं आहे की प्रभावी लस उपलब्ध असताना लॉकडाऊन करणं, अशा प्रकारे लॉकडाऊन, माझ्या मते लॉकडाऊन ही प्रशासनाला, शासनाला लपण्यासाठीची एक भिंत तयार केली की काय अशी मला शंका येते. प्रभावी लस हातात असताना आणि ज्या कासवाच्या गतीने लसीकरण सुरू आहे ते पाहता प्रभावी लस हाती असताना लॉकडाऊन करणे म्हणजे लग्न झाल्या ब्रह्मचर्य जाहीर करणे, असं माझं एक स्पष्ट मत आहे. अरे काय लॉकडाऊन करताय, 1 वर्ष होऊन गेलं. आज डेथ रेट प्रसादजी 3.5% पोहोचलाय. 3.35% महाराष्ट्राचा आहे आणि मुंबईचा 2.25%. हे 1 वर्षापूर्वी समजू शकलो असतो, पण आता सगळ्या गोष्टी माहिती आहेत लोकांच्या. अमोल अन्नदाते, यातल्या एका महत्वाच्या मुद्द्याकडे आपल्याला वळायला हवं आणि तो असा आहे की पुन्हा वर्षभरानंतर फिरून आपण तिथं का आलो. 1 वर्षाच्या नंतर लस हातात असताना सुद्धा परिस्थिती 1 पाऊल पुढे असायला पाहिजे होती. ती 2 पावलं मागे गेलेली दिसतीये. तुम्हाला तर प्रसादजी, तुम्हाला माहिती आहे की किती पेशंट सिरियस होणार आहेत, किती टक्के लोक व्हेंटिलेटरवर जातात. अहो, मी कालचे माझ्या 3 नातेवाईकांच्या बाबतीत सांगतो. औरंगाबाद मध्ये आज सगळे बेड फुल आहेत आणि 40 पेशंट आज वेटिंगवर आहेत. त्याच्यापैकी 10 माझ्या ओळखीच्या आहेत. इतकी भयानक परिस्थिती. आणि 30 मार्च पर्यंत, मागच्या वर्षी पण मी हे बोललो होतो, 30 मार्च पर्यंत महाराष्ट्रामध्ये अत्यंत स्फोटक परिस्थिती होणार आहे. हे वाक्य सगळ्यांनी कृपया गांभीर्याने घ्यावं. कारण ही जी स्ट्रेन आहे हिची इन्फेक्टिव्हिटी मागच्या स्ट्रेन पेक्षा 5 पट जास्त आहे. हे समजून घ्या. कुठे गेले ते जम्बो सेंटर्स, कुठे गेले ते बेड, कुठे गेले ते डॉक्टर्स. पण डॉक्टर अन्नदाते, त्याच्यासाठी सरकारचं उत्तर आपण गेल्या फेसबुक लाईव्ह मध्ये ऐकलं असेल. राज्य सरकारच्या कडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फेसबुक लाईव्ह करताना सांगतायत की आपण सगळ्या गोष्टी पुन्हा सक्रिय केलेल्या आहेत. डॉक्टर अविनाश भोंडवेंना या निमित्तानं बोलतं करूया. भोंडवेजी, तुम्हाला असं वाटतंय आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा मरगळ झटकून उभी राहते आहे? मी तुम्हाला सांगतो की याचे काही निकष आहेत. आपण जर पाहिलं म्हणजे एखाद्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100 मार्काचा पेपर असेल, 100 मार्क पडले तर उत्तम, 80% पडले तर खूप छान, पण 50% तरी पडले पाहिजेत पासिंगसाठी, 35% तरी पडले पाहिजेत. विचार करा की लोकांमध्ये आपण कायम हे सांगतो की लोक मास्क वापरत नाहीत, हे नाही. याचं कारण लोकांमध्ये जागृती निर्माण करायला सरकारतर्फे फार प्रयत्न झाले नाही. दुसरी गोष्ट, आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जे म्हणतोय, महाराष्ट्र सरकारने स्वतः आरोग्य मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी असे 15 फेब्रुवारीला असं हे पाठवलं होतं की प्रत्येक पेशंट मागे 20 जणांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्हावं. आज महाराष्ट्रातले आकडे बघा, हे 20च्या कुठेही घरात नसतात. तुम्ही पुण्यात बघा, मुंबईमध्ये काहीसे जवळ आहेत, पण बऱ्याच शहरामध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हे त्या लेवलला जात नाही. तिसरी जी गोष्ट आहे ते टेस्टिंग सेंटरही कमी झालेली आहे. चौथी महत्वाची गोष्ट, आपण मागे म्हणलो होतो त्याप्रमाणे जे कोविड सेंटर्स आहेत ती बंद केलेली, पुन्हा चालू करायला पाहिजे, त्या दृष्टीने हालचाल नाही. हॉस्पिटल्स जे आहेत, हॉस्पिटल्सना मात्र सांगितलेलं आहे की तुमच्याकडच्या जागा, विशेषतः खासगी हॉस्पिटलना तुमच्याकडच्या जागा शिल्लक ठेवा. ते आहे. ऑक्सिजनच्या दृष्टीने प्रयत्न ठेवलेला आहे, औषधांच्या दृष्टीने प्रयत्न ठेवलेला आहे. आपण जे हे म्हणतोय यामध्ये डॉक्टरांच्या बाजूनी सर्व प्रयत्न योग्य पद्धतीने चालू आहेत. प्रशासनाकडून म्हणजे मी याच्यामध्ये मंत्री किंवा हे आणू नका, राजकारण आणू नका. आज कोरोनाची जी महासाथ आहे याचं संपूर्ण नियंत्रण हे प्रशासन म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून केलं जातं. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून नियंत्रण केलं जातं आपण असं सांगता आहात. आणि आता आपल्या म्हणण्यानुसार ज्या प्रमुख गोष्टी आपण समोर आणल्या त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग नाही, जम्बो कोविड सेंटर सुरुवात करण्याच्या बाबतीत तयारी दिसत नाही,
या सगळ्या गोष्टी प्रशासनिक पातळीवर जर समजा इतक्या लिथार्जिकली शैथिल्यपूर्ण पद्धतीनं वागल्या जात असतील तर आशा मिरगे उद्या जे होईल त्याची जबाबदारी प्रशासनावर टाकून आपण मोकळं व्हायचं का प्रशासनाचे कान पिळण्याच्यासाठी जे राज्य करते आहेत त्यांची सुद्धा जबाबदारी धरायची? प्रशासनाचे कान पिळण्याची जबाबदारी ही माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शासन यांची आहे, हे मला मान्य आहे. फक्त प्रशासनावर, फक्त राज्यकर्त्यांवर किंवा फक्त विरोधकांवर याचा भार आपल्याला टाकता येणार नाही. आपल्यातल्या प्रत्येक जणाला, जसं आता अमोलदादा म्हणाले तसं, आपल्यातल्या प्रत्येक जणाला याचा सिरियसनेस हा समजून घ्यावा लागेल. सांगितलेली गोष्ट ऐकावं लागेल. या 16 वर्षाच्या वात्य मुलाला स्वतःहून शांत व्हावं लागेल आणि त्यानंतरच याला तोंड देता येईल, अगदी बरोबर आहे. परंतु एक गोष्ट याच्यात महत्वाची आहे, ही जी स्ट्रेन आलेली आहे ही हायपर इन्फेक्टिव्ह असल्यामुळे, अति इन्फेक्टिव्ह असल्यामुळे जे कोरोना योद्धा म्हणजे ANM, GNM, अंगणवाडी सेविका, डॉक्टर, पॅरामेडिकल ह्या लोक सुद्धा स्वतःला वाचवण्याच्या मोडमध्ये सध्या आहेत, हे नक्की करा. कोविड सेंटर चालू होण्याच्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न चालू आहेत, जे मला माहिती आहे अकोला जिल्ह्यातल्या त्या टास्क फोर्स मीटिंग मध्ये मी असते तेव्हा मला त्यातल्या सगळ्या चर्चा कळतात म्हणून सांगते. तर बेसिक प्रॉब्लेम असा आहे, कोविड सेंटर चालू करून त्यात फक्त ऑक्सिजन ठेवून जमणार नाही. तो ऑक्सिजन चालू करायला आणि इंजेक्शन द्यायला डॉक्टर आणि नर्सेस लागेल. हा ह्युमन रिसोर्स जो आहे, जो आपण पॅरामेडिकल मधून जमा करतोय, त्याची आपल्याला थोडासा हायपर इन्फेक्टिव्हिटीमुळे. आशाताई, आपण असं म्हणालात की आत्ताच्या घडीला आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ आपल्याला लागणार आहे. मला एका गोष्टीचं कदाचित आपण उत्तर पटकन देऊ शकाल, कारण आपण स्वतः राज्याच्या आरोग्य विषयक टास्क फोर्स मधल्या सदस्य आहात. आपण लोकांचे बायोडेटा मागवले होते आणि लोकांचे बायोडेटा मागवल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयानं ही घोषणा केली होती की बघा किती लोकांचे, किती डॉक्टरांचे आमच्याकडे बायोडेटा आले आणि त्यातले इतक्या संख्येचे लोक हे सर्वाधिक बाधित क्षेत्रामध्ये काम करायला तयार आहेत. कुठे गेली ही माणसं सगळी? मागच्या वेळेमध्ये त्या सगळ्या लोकांनी नव्हे, त्याच्या 92% प्लस लोकांनी कामं सुद्धा केली. मी पुन्हा एकदा रिपीट करते, हायपर सेन्सिटिव्ह स्ट्रेन आणि बेशिस्त लोक यामुळे कोरोना योद्धा थोडासा धास्तावला आहे, थबकलेला आहे. आणि मला विश्वास आहे माझ्या डॉक्टर कम्युनिटीवर, बोंडे सरांना मी माझ्यासोबत घेते की या डॉक्टर लोक याला साथ देतील. सध्या आम्ही लस घेण्यात, आता तुम्ही ते बोललात की लस घेण्याची रेट कमी आहे, 1 मार्च नंतर लस घेण्याचा रेट कुठेही कमी नाही. 20,000 प्रायव्हेट आणि 10,000 शासकीय या 30,000 सेंटरमध्ये लस देण्याचं काम चालू आहे. ठीक आहे, एक मिनिट मी आपल्याला वेळेची मर्यादा असल्यानंच थांबवतो. देवयानी खानखोजेंना पटकन बोलतं करूयात या मुद्द्यावर. आत्ताच्या घडीला आशाताई मिरगेंनी सांगितलेला दावा असा आहे की कोरोना योद्धा घाबरलेत कारण लोकही नीट वागत नाहीत आणि विषाणू अत्यंत घातक आहे. कोरोना योद्धा म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस आणि हॉस्पिटलमध्ये काम करणारी माणसं ती अतिशय घाबरलेली, अजिबात घाबरलेली नाहीत. अजून सुद्धा ते त्यांचं काम अतिशय 24 तास जागे राहून करत आहेत. तेव्हा असं म्हणणं की आता ऍडमिनिस्ट्रेशनचं फेल्युअर तुम्ही कोरोना योद्ध्यांवरती टाका, डॉक्टर्सवरती टाका, हॉस्पिटल्सवरती टाका, दॅट इज नॉट करेक्ट, ऍब्सोल्युटली नॉट करेक्ट. ते त्यांचं काम पहिल्या दिवशी पण बरोबर करत होते, आज पण बरोबर करतात. सो पॉइंट आहे आणि प्रॉब्लेम आहे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आणि कोऑर्डिनेशन नाही आहे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आणि तुमच्या सरकारमध्ये. दॅट इज द प्रॉब्लेम. म्हणून आज लॉकडाऊन, उद्या लॉकडाऊन नाही. देर इज अ इनकन्सिस्टन्सी बिहेवियर मध्ये सरकारच्या. टास्क फोर्सच्या बाहेरून पाहणाऱ्या माणसांनी टास्क फोर्स मध्ये कोऑर्डिनेशन नाही असं म्हणण्याचा अधिकार घेऊ नये. टास्क फोर्सचं इम्प्लिमेंटेशन जेव्हा बाहेर दिसेल तेव्हाच आम्ही म्हणू की टास्क फोर्स बरोबर काम करतोय. टास्क फोर्स मध्ये तुम्ही काय करता पण त्याचं इम्प्लिमेंटेशन बाहेर जाऊन कसं होतं, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तिथे तुम्ही आय एग्री की तुम्ही तिथे खूप साऱ्या गोष्टी डिस्कस करत असतात पण इम्प्लिमेंटेशन डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशननी करायचं असतं. ते त्याचं काय, ते होत नाहीये. मी अकोला डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनचा इम्प्लिमेंटेशन सुद्धा पाहते. तर मग 125% करोना रुग्ण का वाढले? नाही मग तुम्ही म्हणता ना ताई, ते जर बरोबर असेल तर 125% करोना रुग्ण का वाढले? अमरावती, अकोला, नागपूर या ठिकाणी 15 दिवसामध्ये कम्युनिटी स्प्रेड. बेसिक कॉज आहे दिस इज अ पॅन्डेमिक. पण सरकारची याच्यामध्ये जबाबदारी कोणची? समूहाकडे जातोय म्हणून
नाही, आता याच्यात एक मिनिट मी हस्तक्षेप करतो आणि मुद्दा मला आपल्याला आशाताई हा विचारायचाच आहे. सरकारची जबाबदारी काय हा मुद्दा जेव्हा जेव्हा येतो ना त्यावेळेला समोरून येणारं उत्तर हे जास्त सर्वसामान्य जनतेला सुखावणारं नसतं. कधी विचारायला गेला सरकारची जबाबदारी काय, माझं कुटुंब माझी जबाबदारी, सरकारची जबाबदारी काय, मी जबाबदार. अरे तुम्ही कधी स्वतः जबाबदारी घेणार आहात का प्रशासनामध्ये बसून, सत्तेमध्ये बसून? याची उत्तरं जनतेला द्यायची असतील तर आशाताई आपण काय उत्तर देणार आहात? सरकारची जबाबदारी काय तर मी तुम्हालाच म्हणेल की सरकारने मागच्या मार्च 2020 मध्ये आलेल्या अचानक आलेल्या कोरोनाला अमोल फार सुंदर बोलले की मागच्या मार्च मध्ये आपण असं झालं होतं तर वाईट नसतं वाटलं कारण नवीन, पण त्याला झिरो करण्यासाठी आरोग्य खातं, गृह खातं, अन्न पुरवठा खातं, सामान्य प्रशासन खातं यांनी केलेलं काम, पुरवलेलं ऑक्सिजन, दिलेले बेड, केलेलं कोरोना योद्ध्यांनी सगळ्या डिपार्टमेंट मधल्या कोरोना योद्ध्यांनी केलेलं काम, यामुळे तो डिसेंबर मध्ये आपण झिरोवर नलिफायवर आणू शकलो होतो. हे आपण कोणीही टाळू शकणार नाही. यावर एकदा पटकन डॉक्टरांना बोलतं करूयात. आपल्यासोबत डॉक्टर भोंडवे, डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत. आपण आधी बोला. डॉक्टर अमोल अन्नदाते, आपल्यासाठीचा प्रश्न असा आहे की प्रत्येक वेळेला लोक जबाबदार आहेत असं म्हणायचं का? आणि जर समजा आपण धरून चालू चर्चेसाठी लोक जबाबदार आहेत तर लोकांना शिस्त लावण्याच्यासाठी कठोर व्हावं आणि प्रसंगी कठोर झाल्यामुळे नकारात्मक मिळणारी प्रसिद्धी सुद्धा स्वीकारायची छाती हवी, हिम्मत हवी, हे प्रशासनात हे सत्ताधाऱ्यांमध्ये असतं. मी आशाताईंना आधी सांगतो की 16 वर्षाची 6 वर्षाची 16 वर्षाची उपमा ही लोकांसाठी नाही, ती शासन आणि प्रशासनासाठीही होती बरं का. नंबर 2, लोकांच्या बेशिस्त किंवा एक लक्षात ठेवा, जसा यथा आपण जे म्हणतो ना, यथा राजा जे राव करी ते गाव करी. आमच्या समोर आमच्या मराठवाड्यात असू द्या, महाराष्ट्रात इतरत्र कोरोनाच्या काळामध्ये नेत्यांच्या मुलांचे मोठमोठे लग्न सोहळे बघितले, नेत्यांच्या मुलांचे वाढदिवस बघितले. हे बघितल्यावर सर्वसामान्य माणसाच्या मेंटॅलिटीवर कुठेतरी परिणाम होतो. सर्वसामान्य फेरीवाला बघतो की प्रचार सभा चालतात, निवडणुका चालतात, राजकीय कार्यक्रम चालतात, यांच्या मुलांचेही चालतात, मग माझं काय चुकलं, मी माझ्या ह्याच्यासाठी मी बाहेर पडलो तर माझं कुठे चुकलं, अशी एक भावना सर्वसामान्य लोक आम्हाला बोलून दाखवतात. नंबर 1. आणि कठोर कारवाई ही लोकांवर असू द्या किंवा म्हणजे नेत्यांनी प्रशासनावर असू द्या, ही केलीच पाहिजे. आपण 1 वर्ष सांगतोय की युद्धजन्य परिस्थिती आहे, पण मला तशी युद्धजन्य ऍक्शन मला ग्रासरूटला कुठेही दिसत नाही. उपजिल्हा रुग्णालयातले तालुका पातळीवरचे बरेच कोविड सेंटर्स एक कुलूप लावून 2-3 महिन्यापूर्वी बंद करून टाकले प्रशासनाने, शासनाने, जरूर काय आता कोरोना संपलाच होता असं. आपल्याला आपली प्रिपेअर्डनेस त्या काळात रेस्ट घेऊन परत होण्याची एक वेळ होती, ती वेळ आपल्याला साधताच आली नाही. डॉक्टर अन्नदाते, आपला आवाज थोडासा ये जा करतोय त्यामुळेच मध्ये थांबवतो आपल्याला. आपण पटकन डॉक्टर अविनाश भोंडवे यांना एक संधी देऊ. अविनाशजी, राजानं किंवा आता लोकशाहीमध्ये तसा कुठला प्रकार नसतो, तशी संज्ञा वापरता येणार नाही, पण राज्यकर्त्यांनी आपल्या कृतीतून सुद्धा जनतेला हे सांगायला पाहिजे होतं की असं शिस्तीत जगता येतं. अहो काय अवस्था आहे तुम्ही पहा. मंत्रिमंडळातल्या बहुसंख्य मंत्र्यांच्या नाकावरचा मास्क गायब असतो, त्याचबरोबर प्रत्यक्षात विरोधकांमधल्याही नेत्यांच्या नाकांवरचे मास्क नसतात. हीच वस्तुस्थिती आहे. मग लोकांनी कोणाकडे बघून आदर्श घ्यायचा? बरोबर आहे. सभा संमेलन, शिबिर आणि मोठमोठ्या रॅलीज ऑर्गनाईज करणंही राजकीय पक्षांनी चालू ठेवलेलं आहे. मगाशी तुम्ही जो एक म्हणलात की राजकीय पक्षांनी किंवा सरकारने हे आपल्या विरुद्धची ज्या गोष्टी आहेत हे आपण निधड्या छातीने स्वीकारल्या पाहिजेत, ते मतं जी आहेत ती ऐकून घेतली पाहिजेत. त्याचबरोबर मी दुसरं एक असं सांगेन की सरकारने जनतेला न्यायही द्यायचा असतो. आता आपण जो मुद्दा विचार करत होतो की डॉक्टर घाबरलेत का, नाही. कोविडच्या काळामध्ये ज्या डॉक्टरांनी, असंख्य डॉक्टरांनी हे केलं, त्यामधल्या अनेक डॉक्टरांचे, विशेषतः रेसिडेंट डॉक्टरांचे पगार वेळेवर झाले नाही. ठीक आहे, अडचण असेल, परंतु त्यामुळं अनेक डॉक्टर हे नव्याने जॉईन व्हायला तयार नाहीत. जे कॉन्ट्रॅक्टवर डॉक्टर घेतले होते त्यातल्याही बऱ्याच जणांचे पगार झाले नाहीत. अनेक नर्सेस आणि यांचे कॉन्ट्रॅक्ट संपलेली आहेत, त्यांना परत पाठवलं, ते पुन्हा घेण्याच्या दृष्टीने तयारी नाहीये. आज तुम्ही जे म्हणताय की जे बायोडेटा तयार आहेत हे लोक का येत नाही, ते घाबरले म्हणून येणार नाही. तर पहिल्या दिवशीपासून ज्या वेळेला खासगी डॉक्टरांनी याच्यामध्ये उडी घेतली, त्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये काही जे काही डॉक्टर कोरोनानी खासगी डॉक्टर मृत्यू पावले, त्यांच्यासाठी 50 लाखाचा जो विमा इतर डॉक्टरांसाठी त्यांनी जाहीर केला होता तोही सरकारने दिलेला नाही. त्याच्यामुळे इकडे पगार नाही, दुसरीकडून तुम्हाला कौतुक नाही, दुसरीकडून कुठलंही तुमच्या सांत्वना नाही किंवा काही तुमच्या नातेवाईकांसाठी काही विमा नाही. यामुळं आज
डॉक्टर्स हे थोडेसे या पद्धतीने तुम्ही जे म्हणालात ते डॉक्टर यायला मोडवे, नाखुश फार बरं झालं, अत्यंत संवेदनशील मुद्द्याला आपण हात घातलात आणि या निमित्तानं हा प्रश्न आशाताई मिरगेंना मला विचारायचा आहे. डॉक्टर आशाताई मिरगे, आपण सांगा, अहो जे लढायला तुमच्यासाठी मैदानात उतरले, रणांगणामध्ये आले, त्या रणांगणात उतरलेल्या मावळ्यांचं, म्हणजे आताच्या सरकारच्या या सगळ्या आवडत्या शब्दांचा वापर मी करतो आहे, खरं तर कोरोना विरोधातलं युद्ध लढण्याच्यासाठी जे जे डॉक्टर मैदानात उतरले त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप नाही ना अंगामध्ये विमा संरक्षणाचं चिलखत आहे. आता कौतुकाची थाप नाही असं आपण म्हणू शकत नाही. कोरोना योद्धा म्हणत पोलीस विभागातले कर्मचारी आणि आरोग्य विभागातले कर्मचारीच नव्हे तर सगळ्याच शासकीय कर्मचाऱ्यांचं आपण प्रचंड कौतुक केलंय. सगळ्यांनी, संस्थांनी केलं, एनजीओनी केलं, लोकल प्रशासनाने केलं, प्रशासनाने केलं, बक्षिसं दिली. आता राहता प्रश्न भोंडवे साहेब जसं म्हणाले की कदाचित त्यांचं जे पेमेंट आहे त्यात काहीतरी मागे पुढे झालं असेल. अहो मागे पुढे नाही झालं मॅडम, अहो विमा दिलाच नाहीये, विमा संरक्षण दिलंच नाहीत तुम्ही. कोरोनामुळे आर्थिक कणा मोडलेला आहे जगाचाच, भारताचा आणि महाराष्ट्राचा सुद्धा. तिजोरी खडखडाट आहे. केंद्राने आपलं जे जीएसटीचं पाहिजे होतं ते सुद्धा पैसे अजून दिलेले नाही. अच्छा. आणि हे करत असताना अन्न पुरवठा आणि तुमचं आरोग्य याला पैसा पुरवता कदाचित ज्या जे भोंडवे साहेब म्हणतात ते मी कम्प्लीट डिनाय करत नाही, पण ते कम्प्लीट खरं नाही. ठीक आहे. डॉक्टर आशाताई मिरगे, एक पटकन देवयानी खानखोजेंसाठी माझा प्रश्न आहे. देवयानी ताई, मला एक सांगा, भारतात फक्त महाराष्ट्र राज्य आहे का हो? आणि जर फक्त महाराष्ट्र राज्य नसेल भारतामध्ये तर बाकीची राज्य ही या जीएसटीच्या गोष्टीवर काय इतकं रडगाणं करत नाहीत? महाराष्ट्र बाबतीत कधीही प्रश्न विचारला, केंद्राचा जीएसटी आला नाही, केंद्राचा जीएसटी आला नाही, केंद्राचा जीएसटी आला नाही. अहो पण केंद्राचा जीएसटी आला नाही किंवा नाही आला, त्याचं आणि कोरोनाच्या योद्धांना, डॉक्टरांना पेमेंट देण्याचा काय संबंध आहे? याचा दोन्ही गोष्टींचा अतिशय एकही संबंध येत नाहीये. तुम्ही मोठे मोठे मेगा कोविड सेंटर्स उभारले गोरेगावात की बीकेसी मध्ये, कुठे ते पटापट बंद पण करून टाकले. मग ते तुम्ही उभारले, तुम्ही किती पैसा खर्च केला, आता ते बंद केले, आता तुम्ही परत चालू करणार. म्हणजे पैशाचा वेस्टेज होतच आहे, त्याच्याकरता पैसा आहे गव्हर्नमेंटकडे, पण अदरवाईज लोकांना, ज्या डॉक्टर्स लोकांना पैसे द्यायचे, त्यांचं पेमेंट करायचंय, त्याच्याकरता तुमच्याकडे पैसे नाहीये. मग पैसे का नाहीये? तर जीएसटी नाहीये. म्हणजे आपली रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्यांवरती टाकायची, हा या सरकारचा उद्देश आहे. आशाताई, आपल्याला पटतंय का? 30 सेकंदात उत्तर घ्या. असा काहीही उद्देश नाही. विषय क्रमांक 1, पैशाचा सोंग पैशालाच येते. त्या आपण जे सेंटर्स उभे केले त्यातले पैसे वेस्ट गेले असं देवयानी काही म्हणत असतील तर त्याचं उत्तर काय द्यावं हे मी तर मला तर वाटतं जनतेनेच ठरवावं. त्याच्यात उपचार घेतलेल्या आणि जीव वाचवलेल्या असंख्य जनतेने ठरवावं की ते पैसे वाया कसे गेले. विषय क्रमांक 1. आणि विषय क्रमांक 2, मी पुन्हा म्हणते, जीएसटी आला नाही म्हणून पैसे नाही असं नाही. तिजोरी खडखडाट आहे. कोरोनामुळे सुद्धा कंबाड मोडलेला आहे. मागच्या 5 वर्षात सुद्धा तिजोरी खडखडाटच होता. तिजोरी महाराष्ट्राच्या खडखडाट नाही. पण मला एक गोष्ट सांगा ना आशाताई, मला या प्रश्नाचं उत्तर नाही सापडत. ठीक आहे, आपण चर्चेसाठी मान्य करू, केंद्रानं जीएसटी दिला नाही म्हणून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा रुळावर येऊ शकत नाही. ठीक आहे, हा विषय अर्थव्यवस्थेचा आहे ना, आपण अर्थव्यवस्था म्हणून त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहू, चर्चेच्या टप्प्यात तो पुन्हा एकदा घेऊच चर्चेला. अहो पण आरोग्य व्यवस्था का कोलमडली? महाराष्ट्रात कोरोना का वाढला? कोरोना नियंत्रित आपल्याला का करता नाही आला? आता याच्यासाठी पण आपण केंद्राला जबाबदार धरायचंय का? आरोग्य व्यवस्था कोलमडलेली नाही. आरोग्य व्यवस्था व्यवस्थितपणे तोंड देत आहे. परंतु आरोग्य व्यवस्था डिसेंबरमध्ये 0 झालेल्या केसेसमध्ये जी लोअर डाऊन आली होती, आता येताना भोंडवे साहेब म्हणतात तसं, मी म्हणते तसं, कोविड शिल्ड घेऊन आपण भांडायला जाऊ आणि कोविड ज्याला आपण म्हणतो कवच घेऊनच आपण करू. या नादात आपण डॉक्टर लोक किंवा नॉट ओनली डॉक्टर, ऑल द ह्युमन रिसोर्स विच इज निडेड इन दॅट आरोग्य विभाग हा हळूहळू येतोय आणि तो पुन्हा येतोय. भोंडवे साहेब म्हणतात तसं, कधीही हा आरोग्य विभाग, ही आरोग्य कर्मचारी, पॅरामेडिकल, एएनएम, जीएनएम, माझे अंगणवाडी सेविका कोणालाही उपचाराविना मरू देणार नाही. आणि वारंवार तुम्ही जे म्हणता की आपण म्हणतो मी जबाबदार, असं नाही आहे. मी असं म्हणते की शासन जबाबदार, प्रशासन जबाबदार,
आणि मी सुद्धा जबाबदार. ठीक आहे, आशाताई मिरगे, वेळेची मर्यादा आहे आपल्याला. आपण एक पटकन तपशील घेणार आहोत. महाराष्ट्राची आणि देशाची कोरोनाची परिस्थिती काय आहे, एकदा पटकन पडद्यावर येणारा तपशील पहा. महत्वाचे तपशील आहे, त्या निमित्तानं या चर्चेत कोण किती खरं खोटं बोलतंय तेही कळून जाईल. महाराष्ट्र आणि कोरोना या शीर्षकांतर्गत येणारा तपशील. देशातल्या सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ही 2 लाखावर आहे आजच्या घडीला. यातले सर्वाधिक सक्रिय कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रामध्ये 1 लाखाहून अधिक सक्रिय कोरोना बाधित आहेत. कोरोना बाधितांच्या यादीमध्ये भारत पहिल्या 15 मध्ये जाऊन यामुळे पोहोचलाय. महाराष्ट्र पंजाबच्या सह 6 राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे आणि ही 6 राज्य जर मोजायला गेली तर त्यात गैर भाजपा राज्य जास्त आहे. आपण चर्चेसाठी इथे एक छोटीशी विश्रांती घेतोय. लक्षवेधीच्या पुढच्या भागाकडे आपल्याला वळायचंय. आपण लवकरच परत येऊ लक्षवेधीच्या पुढच्या भागात. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण चर्चेतल्या पुढच्या टप्प्याला स्पर्श करतोय आणि तो आहे लसीच्या तुटवड्याचा दावा. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे दिल्लीत पोहोचले. त्यांनी केंद्र सरकारच्या कडे जाऊन 1,20,000 महाराष्ट्राला अतिरिक्त लसींचा पुरवठा व्हावा अशी मागणी नोंदवलेली आहे. इतक्या प्रमाणामध्ये लसी आपल्याला मिळायला हव्यात असं सांगत असताना त्यांनी हे सुद्धा सुचवलं की महाराष्ट्राला सध्या लसीचा तुटवडा जाणवतोय. देवयानी खानखोजे, केंद्राच्या कडून महाराष्ट्र जर सर्वाधिक बाधित होणारं राज्य असेल तर अशा प्रकारची निष्काळजीपणाची भूमिका होऊ शकते की महाराष्ट्रात लसीच मिळत नाहीयेत, की लसी मिळतायत पण त्याचं वाटप, उपयोग आणि लसीकरणाच्या साठीचे टप्पे हे नीट पार पाडले जात नाहीयेत. परत मी सांगू इच्छिते की सरकारला, सेंट्रल गव्हर्नमेंटना जगात देशातल्या सगळ्या लोकांना लस द्यायची आहे. ते काही असं डिफरन्शिएट सेंट्रल गव्हर्नमेंट करत नाही की महाराष्ट्राला द्यायचं नाहीये, ते केरळला द्यायचंय की दिल्लीला द्यायचं नाही, अशातली परिस्थिती नाहीये. पण सेंट्रल गव्हर्नमेंटनी एकदा तुम्हाला ते वॅक्सिनेशन दिल्या, लसी दिल्या, पण त्याचं प्रॉपर डिस्ट्रीब्युशन करणं हे सरकारच्या ऍडमिनिस्ट्रेशनचं काम आहे. आणि आपण पहिल्यापासून याच मुद्द्यावरती बोलतोय की सरकारच्या मध्ये आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये ताळमेळ अजिबात नाहीये. आपण आज जर बघायला गेलं तर माझ्याकडे हे आकडे आहे. आज मुंबईमध्ये बाधित रुग्ण आहेत 34,000, ठाण्यामध्ये 29,000, पुण्यामध्ये 44,000, नंदुरबारमध्ये 11,000, औरंगाबादमध्ये 60,000. ही अशी तुमचे रुग्ण वाढतात आहे आणि सेंट्रल तुम्हाला ॲडिक्वेट लसी देत आहेत, तरी सुद्धा या लोकांपर्यंत लसी पोहोचवण्याचं काम तर सेंट्रल गव्हर्नमेंट नाही करत आहे ना, स्टेट गव्हर्नमेंट करते. तुमचं म्हणणं काय आहे? तुम्ही लसी पुरेशा देताय, केंद्राकडून त्या पुरेशा येत आहेत, पण त्या महाराष्ट्रात पोहोचत नाहीये. महाराष्ट्रामध्ये कोऑर्डिनेशनच नाहीये ना ऍडमिनिस्ट्रेशनचं. 15 मार्चला पुण्यामध्ये काय झालं त्याचा तपशील सुद्धा इथे द्यावा लागेल. पुण्यामध्ये एका प्रतिथयश रुग्णालयात अनेक वयस्कर लोकांना कित्येक तास ताटकळत राहावं लागतं. त्यानंतर ताटकळत असलेल्या अनेक रुग्णांना घरी पाठवलं जातं, त्यांची त्या दिवशीची अपॉइंटमेंट रद्द केली जाते आणि परत कधीतरी तुम्हाला भविष्यात लस मिळण्यासाठी पुन्हा तुम्हीच प्रयत्न करा असा सल्ला त्यांना दिला जातो. हे सगळं घडतं तेव्हा एक विशिष्ट लस ही अपुरी आहे हे त्यामागचं कारण गुपचूप सांगितलं जातं. पण आता केंद्राकडे जाऊन ज्या वेळेला लसीचा पुरवठा नाही पुरेसा असं रडगाणं गायलं जात असताना त्यामागचा नक्की हेतू काय असू शकतो? देवयानी खानखोजे, त्यामागचा हेतू एकच आहे की आपण काम आपलं बरोबर करत नाही, मग आता कोणाला तरी दोषी ठरवायचं, तर सेंट्रल गव्हर्नमेंट आम्हाला लसी देत नाही. सिंपल सोल्युशन याच्याकरता. पण त्याच्याकरता अशा वेळेला आपण काय करतोय त्याच्याकडे सरकारने लक्ष द्यायची जास्त गरज आहे. कारण हा राजकारणाचा विषय नाहीये, हा लोकांचा विषय, लोकांच्या हेल्थचा इश्यू आहे आणि त्याच्याकरता पॉलिटिक्स किंवा राजकारण बाजूला ठेवून सरकारने काम करायला पाहिजे. आशाताई याचं उत्तर देतील. आशाताई, आपण बोला. 100% काही प्रश्न आहेत माझे की
आज आपले आरोग्यमंत्री जाऊन सांगतायत, त्यांनी काय सांगितलेलं आहे हे मी तुम्हाला सांगते. आपल्याकडे लसींचा पडून आहेत लसी आणि दिल्या जात नाही आहेत, हे जे देवानी ताईंचं म्हणणं आहे तेही चुकीचं आहे. आणि आपल्याकडे लसी कमीच येत आहेत असं आपले आरोग्यमंत्री म्हणतायत, हेही चुकीचं आहे. आपल्या आरोग्यमंत्र्यांचं म्हणणं असं आहे, महाराष्ट्रातला संसर्ग हा खूप फास्ट होतोय. महाराष्ट्रात सगळ्या बाकीच्या नियमाप्रमाणे जर लसी पाठवल्या तर आपल्याला त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन करून कंट्रोलमध्ये आणणं कठीण जाईल. 1,20,000 एवढ्या लसी आपल्याला जास्त पाहिजे, कारण त्यामुळे आपल्याला हा समूह संसर्ग जो आहे, कम्युनिटी स्प्रेड जो आहे, तो कंट्रोल करायला देवानी आता संपू दे, कंट्रोल करायला कदाचित मदत होईल. आपल्याला कमी पडलेल्या लसी आहेत, पडून लसी आहे, आपण देतच नाही आहे, तरी आपण तिथे जाऊन रडतो आहे, हे तद्दन खोटं आहे. पण मग मला तुम्ही सांगा की आपल्या आरोग्य मंत्र्यांना इतके दिवस वाट बघायला लागली की आता एवढे रुग्ण वाढल्यावर तुम्ही दिल्लीला जाता. याच्या आधी तुम्ही का नाही विचार केला की जर नवीन संसर्ग आलेला आहे, लोकांना कोरोना वाढतो आहे, मग 15 दिवसापूर्वीच का नाही गेले तुमचे आरोग्य मंत्री की आम्हाला अजून लसी? म्हणजे इथेच तर तालमेल लागतं ना की ऍडमिनिस्ट्रेशनला किती लसी पाहिजे, किती लोकांना कोरोना झालाय, किती लोकांना वॅक्सिनेशनची गरज आहे, हे सगळं कोण करणार? त्याच्याकरता कोऑर्डिनेशन लागतं. तेच माझं म्हणणं आहे की ते कोऑर्डिनेशन सरकारमध्ये मिसिंग आहे, आणखी काही नाहीये. तुमच्या माहिती करता सांगते, आपले आरोग्यमंत्री हे, त्यांना मी फर्स्ट कोरोना योद्धा मानते. ते मागच्या आठवड्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे, क्वारंटाईन असल्यामुळे जाऊ शकले नाहीत. पत्रव्यवहार चालू होता, परंतु स्वतः जाऊन आरोग्यमंत्र्यांना आपण भेटलं पाहिजे असं वाटलं म्हणून ते स्वतः गेले. ते कोरोना पॉझिटिव्ह होते. मला वाटतं 18 किंवा 20 फेब्रुवारीला ते पॉझिटिव्ह झाले आणि 5 किंवा 7 पर्यंत ते क्वारंटाईन. मॅडम, त्यांचे राज्यमंत्री पण होते, ते पण जाऊ शकले असते. आता त्यांना कोरोना झाला म्हणून ते सरकारकडे जाऊन वॅक्सिनेशन मागू शकत नाही, हे एक्सक्यूज नाही होऊ शकत. कारण ते राज्यमंत्री, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी अख्ख्या राज्याची आहे, त्यांची स्वतःची सुद्धा आहे, पण बाकीच्या लोकांची सुद्धा आहे. 1 मिनिट, आणि याला एक तपशील पुरवतो. 1च मिनिट. आशाताई थांबा. अहो, ज्या वेळेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अख्खं राज्य चालतं, वर्षा बंगला आणि सह्याद्री यांच्यामध्ये किती 1 किलोमीटरचं अंतर नसेल, पण तरीही प्राप्त परिस्थितीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अनेक बैठका होतात. महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केंद्राच्या आरोग्यमंत्र्यांकडे आपली मागणी नोंदवता आली असती. केंद्राचे राज्यमंत्री एकदम अप्रोचेबल आहे. तुम्ही रात्री त्यांना 12 वाजता फोन केला तरी ते फोन घेतील, इतके अप्रोचेबल आहे. तर आपल्या मंत्र्यांना जर कोरोना झाला म्हणून ते गेले नाही, हे तर काही बरोबर नाहीये ना. हा एक्सक्यूज झाला की देवयानी, तुम्ही म्हटलं ते आधी का नाही केलं त्याचं उत्तर दिलं. आणि प्रसाद, तुमच्या माहिती करता सांगते, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मधून आपले सेंट्रल आरोग्य मंत्री सुद्धा अल्टरनेट डे प्रत्येक राष्ट्राशी कम्युनिकेट होऊन ही सगळी डिमांड, या सगळ्या गोष्टी आणि मागच आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला आरोग्यमंत्री राज्याला करायची गरजच नाही. सेंट्रल आरोग्यमंत्री स्वतः आणि पीएम आणि सीएम स्वतः एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. ठीक आहे. आपल्यासारख्यांना सांगायची पण गरज नाही, ते त्यांनाही कळतं. ठीक आहे. आता या राजकीय चर्चेच्या थोडंसं पुढे जाऊ आणि वैद्यकीय दृष्ट्या एकदा हा विषय समजावून घेऊ. अविनाश भोंडवे, पहिल्यांदा आपण सांगा, हा लसीचा तुटवडा आहे तो नैसर्गिक आहे की कृत्रिम आहे? आणि जर समजा तो नैसर्गिक नसेल तर त्यामागचा हेतू राजकीय आहे का? लसीचा तुटवडा आहे हे नक्कीच आहे. मगाशी आपण म्हणालात की एका रुग्णालयात, कालची गोष्ट आहे, 15 मार्चला पुण्यातल्या साधारणतः 10 ते 15 खासगी रुग्णालयामध्ये लसच आली नाही. त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी या किंवा नंतर या असं सांगण्यात आलं. यामागे चौकशी केल्यावर असं लक्षात आलं की, तुम्हाला सांगतो की आता हे लस बनणं हे महाराष्ट्रात, पुण्यात होतं. या लसीचा महाराष्ट्रातला जो स्टॉक आहे हा महाराष्ट्रातल्या पुण्यामध्येच त्याचा स्टॉक होतो, तिथून तो सगळीकडे पाठवला जातो. यामध्ये ऑर्डर्स सुद्धा व्यवस्थित पाठवलेल्या आहेत. प्रत्येक केंद्राला ज्या पद्धतीने वायर्स लागतात त्या पद्धतीने पाठवलेल्या आहेत. परंतु हा तुटवडा आधीपासूनच जाणवत होता. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या वेळेला डॉक्टरांना आणि फ्रंट लाईनर्सना, ज्या वेळेला पोलीस वगैरेंना लस दिली गेली, तेव्हाही ती लस कमी पडत होती. परंतु डॉक्टरांमध्ये मुळातच लसीकरण 50% आसपास झाल्यामुळं हा प्रश्न आला नाही. आणि आपण जे म्हणताय त्याप्रमाणे सुरुवातीला पत्रव्यवहार झालेला आहे. अशा प्रकारचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मधूनही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ज्या वेळेला
एक लक्षात घ्या, आरोग्य मंत्री राजेश टोपेंसारखा जो माणूस की जो प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनी हे काम केलेलं आहे, ते ज्या वेळेला स्वतःहून जातात त्यावेळेला त्याची ती गरज आली की हे काम पत्रव्यवहारातून होत नाहीये, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मधून होत नाही, त्याच्यामुळे समोर चर्चा करून ही मागणी करण्यासाठी ते निश्चितच गेलेले आहे. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की आता प्रत्यक्ष जाऊन केंद्र सरकारला हलवल्याशिवाय काही लस मिळत नाही असं वाटायला लागल्यानंतरच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री गेले असतील. देवयानी खानकोजे, अशी वेळ महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांवर का यावी? मला असं वाटतं की अतिशय चुकीचं अंडरस्टँडिंग आहे. आता परत मी तोच पॉइंट आणते की जेव्हा आपण स्वतः फेल होतो तेव्हा आपण सांगायचं सेंट्रल काम करत नाही, आरोग्यमंत्री सांगत नाही, आम्हाला लस देत नाही बरोबर. बाकीच्या राज्यांमधनं आपल्याला अशा कंप्लेंट्स ऐकायला येत नाही, महाराष्ट्रात नसं काय येतात हे मला नाही समजत आहे. इथेच प्रॉब्लेम आहे सगळा. बाकीच्या राज्यांमध्ये प्रॉब्लेम आहे, त्यांना बरोबर लसा मिळतात. डॉक्टर अन्नदाते, आपला तर्क काय आहे? मी स्वतः लसीकरण केंद्र, कोरोनाचं लसीकरण केंद्र गेले 8 दिवस चालवतो, त्याच्यावरून काही गोष्टी सांगतो. तुटवडा असण्यापेक्षा मी असं म्हणेल, आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त 24,27,213 लोकांचं लसीकरण झालंय. अत्यंत म्हणजे दर्याने खसखसाचा आकडा आहे हा. आपली स्पीड ही रजनीकांतच्या स्पीडने आपण काम केलं पाहिजे लसीकरणात. प्रसादजी, शिवजयंतीला मी स्वतः लस घ्यायला गेलो होते, म्हटलं सुट्टी आहे, शनिवार हाफ डे, रविवार बंद, असं लसीकरण होणार नाही तुमचं. अरे मी काय म्हणतो, माझ्या आईला मी जेवण मागितल्यावरती मला म्हणते की आधी ताटातलं तर संपव. एका रात्रीत आम्ही अख्ख्या महाराष्ट्राचं सगळे 8 लाख डॉक्टर्स उतरू आणि 2 दिवसात असलेल्या लसी फस्त करू आणि जाऊन सगळ्याच्या सगळे जाऊन साऊथ ब्लॉक समोर मांडी घालून बसू की द्या लसी. हे काय करत नाही आपण? अरे डॉक्टरांचे, आरोग्य कर्मचाऱ्यांचं पहिल्या फेजमध्ये फक्त 43% लसीकरण झालंय. आणि मला वाटतं राज्य शासनाने कासव आणि सशाची जी गोष्ट आहे ना, कासवगतीची, ती अत्यंत गांभीर्याने घेतलीये. लसीकरणासाठी पोलिओ पल्स निर्माण करावा लागतो. एका कमी वेळामध्ये एक मोहीम उघडावी लागते आणि 24 तास काम करावं लागतं. हाफ डे घेऊन लसीकरण होत नाही. राज्य शासनाला कोणीतरी सांगितलं पाहिजे. आणि हा लसीकरणाचा वेग जर असाच राहिला तर या लसींचा काहीही उपयोग होणार नाही. आणि एक शेवटची सूचना, कित्येक वेळा आम्ही सांगतोय, वर्तमानपत्रातून सांगतोय, टीव्ही चॅनल म्हणून सांगतोय, आशाताई तुम्ही कृपया करून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा. पहिला डोस आणि दुसऱ्या डोस मधलं अंतर जर तुम्ही 8 ते 12 आठवडे ठेवलं तर प्रतिकार शक्ती 90% येईल. आणि जो दुसरा डोस आहे इतरांचा, तो न पटलेल्यांचा पहिला डोस ठरेल. म्हणून अंतर लांबवा आणि जे अवेलेबल डोस आहेत दुसरे ते जास्तीत जास्त लोकांना देऊन टाका, कारण पहिल्या डोसने तुम्हाला इम्युनिटी येते. ही सूचना कुणीही लक्षात घेत नाहीये. आणि हे राज्य शासनाला अधिकार दिलेले केंद्राने की तुम्ही हे करू शकता, तुमच्या पद्धतीने तुम्ही लसीकरण लांबा, त्याच्यात कोणाचाही हस्तक्षेप नाहीये. ठीक आहे, मला वाटतं ठीक आहे, तर फस्त करा तुम्ही. ठीक आहे डॉक्टर, आपल्या मुद्द्याला काही पूरक सूचना देवयानी खानकोजेंना करायच्या, त्यानंतर आशाताईंची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. अतिशय बरोबर सांगितलं आहे की कमीत कमी 6 ते 7 आठवड्याचा गॅप 2 वॅक्सिनेशन मध्ये ठेवला तर त्याची प्रतिकार शक्ती 90% वाढते. हा अतिशय इम्पॉर्टंट पॉइंट आहे आणि हा अतिशय बरोबर पॉइंट आहे. मग तुम्हाला सुचवायचं काय आहे, काय होत नाहीये? नाही, माझं असं म्हणणं आहे की ही बाब सरकारच्या लक्षात कशी येत नाहीये की तुम्ही एकाला एकदा 1 महिना एक लस दिली, 28 दिवसांनी तुम्ही त्याला देता. अरे त्याला तुम्ही स्प्रेड करू शकता, ती लस दुसऱ्याला देऊ शकता आणि तो दुसऱ्याला ते असं स्प्रेड करत सगळ्यांना फर्स्ट डोस आधी मॅक्सिमम वाढवा ना, मग आपोआप दुसरा डोस 6 ते 7-8 वीक मध्ये येतो. पण ते एक डोस आता मग 4 आठवड्यांनी दुसरा डोस, त्याच्यामध्ये तुमचं लसीकरण बरोबर होत नाहीये. आतापर्यंत जवळजवळ होतं, ऍज ऑन टुडे ओनली 30 lakhs people have been vaccinated so far. आशाताई निर्गे, आपण स्वतः पेशाने डॉक्टर आहात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला खरं तर इथल्या कोणी सांगण्याची गरजच नव्हती. अमोल दादा जे बोलले की 8 ते 12 आठवड्यांनी द्यावं, यावर नक्की विचारही झालेला आणि ते करायचंही आहे. कारण आता त्या लसी ज्या आलेल्या आहेत त्या जास्तीत जास्त लोकांना फर्स्ट डोस देऊन देणे, आता जसं देवानी म्हणली, त्यावर आता काम चालू आहे. पहिला विषय. आणि दुसरा महत्वाचा विषय मी म्हणते की याच्यामध्ये मी चुकले, तू चुकली, तू चुकला, मी चुकला, यापेक्षा आपण आता काय करायला पाहिजे, आता जसं अमोल म्हणाले तसं करण्यासाठी काय केलं पाहिजे. तर लोक तुम्हाला तुम्हीच चालू केलं की सेंटर आम्हाला लसी देत नाही म्हणून हा सगळा विषय उभा राहिला. आम्ही कुठे म्हणतोय सेंटर लसी देत नाही असं नाही. अजून आम्हाला लसी 1,20,000 लसी आम्हाला जास्तीच्या मिळाल्या असं म्हणतोय आपण. मला जास्तीची लागते, हा फरक आहे. शकले त्याला आम्ही काय करायचं सांगा, ते देतील ना तुम्हाला लस.
नाही, पण याच्यात एक छोटा प्रश्न थांबा आशाताई, मी आपल्याला असा थांबवतो याच्यासाठी, कारण मला एक प्रश्न आता देवयानी खानखोजेंना विचारायचा आहे. ठीक आहे, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आजारी आहेत, त्यांना जाणं शक्य नसेल. महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाची पण काही जबाबदारी महाराष्ट्राच्या प्रती आहे का? बरोबर आहे. आणि बीजेपी पहिल्यापासून, भाजप पहिल्यापासून सरकारला या सगळ्या कोरोनाच्या याच्यामध्ये साथ देतेच आहे. आता सरकार आमचं सेंट्रलमध्ये भाजपचंच सरकार आहे. जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे एक्स्ट्रा लसी मागणार तेव्हा ते तुम्हाला देणार. ही सुद्धा एक मदतच झाली. आणखी काय करायला पाहिजे? आम्ही कधीही राज्य सरकारांनी, आमच्या लीडर ऑफ दी ऑपोजिशननी कधीही सरकारला म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला असं कधी म्हटलंच नाही की आम्ही तुम्हाला साथ देत नाहीये. तुम्ही बोला ना, आमच्याकडनं तुम्हाला काय मदत पाहिजे, आम्ही करतो ना. याच्या बाबतीत राजकारण नाही. बीजेपी कोरोनाच्या बाबतीत राजकारण करत नाही. सेंट्रल गव्हर्नमेंट पण नाही आणि लीडर ऑफ दी ऑपोजिशन सुद्धा नाही. ठीक आहे, आशाताई आपलं उत्तर. मला अत्यंत विनम्रतेने सांगावं वाटतं की एखादा राजकीय पक्ष आम्ही राजकारण करत नाही म्हणत असेल तर तो तद्दन खोटा बोलत. बीजेपीचा खोटा बोला, रेटून बोला आणि समोरच्याला बोलू देऊ नका. एवढे 2-3 बातमी आहेत. पण मला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून मला लोकांना सांगावं वाटतं, कोरोनाच्या बाबतीत भाजप राजकारण करत नाही एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी राजकारण्यांनी राजकारणच करायचं असतं, दुसरं सोशलिझम नाही करायचं. कुठल्याही राजकीय पक्षांनी आम्ही राजकारण करत नाही म्हणतो तेव्हा कोरोनाच्या विषयात राजकारण भाजप आणि खोटं बोला, रेटून बोला आणि समोरच्याला बोलू देऊ नका. हा आपला खंड आहे. असं नाहीये. एक मिनिट. नाही, आता मी एक मिनिट आशाताई, आपल्या आणि देवयानी यांच्या दोघींच्या वक्तव्यात थोडासा गैरसमज कदाचित निर्माण झालाय असं वाटतंय. ठीक आहे, पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला की विरोधी पक्ष कोरोनात राजकारण करत नाहीये, बाकीच्या मुद्द्यांवर ते करणार कंट्रोल राजकीय पक्ष आहे. आपल्याला त्यावर मी बोलतं करू पाहत होतो. वेळेची मर्यादा असल्यानं आता मी आपल्याला थांबवतोय आणि आता आपल्याला आपल्या सोबत असलेल्या डॉक्टरांना संधी द्यायची आहे. पहिल्यांदा अविनाश भोंडवे. आजची तारीख आहे 16 मार्च आजची तारीख आहे. या तारखेच्या नंतर पुढचे 15 दिवस सर्वसामान्यांसाठी किती आव्हानात्मक आहेत? आपण आता कोरोनाच्या आजाराबद्दल किंवा साथीबद्दल जर विचार केला तर इथून पुढे ही साथ आता वेगाने वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळं 2 फेब्रुवारीला 2000 असलेली संख्या आज जवळजवळ 15,000च्या पुढे महाराष्ट्रात गेलेली आहे. आणि असाच हा वेग चालू राहिला तर येत्या 15 दिवसामध्ये याही पेक्षा जास्त ती होऊ शकेल. आणि ज्या वेळेला आपल्याला मागच्या वर्षी जुलै ऑगस्ट मध्ये परिस्थिती होती तशी परिस्थिती कदाचित एप्रिलमध्ये येऊ शकेल, ही परिस्थिती आहे. डॉक्टर भोंडवे, मी इथेच हस्तक्षेप करतो आणि एक प्रश्न आपल्याला यासाठी हा विचारतो की तुम्हाला असं वाटतं एका वर्षानंतरची जी परिस्थिती आहे त्या एका वर्षानंतरच्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र हा टाळेबंदीला सामोरा जाऊ शकतो का? की मागच्या वेळेला ज्यावेळेला 25 मार्चला मागच्या वर्षी टाळेबंदी किंवा लॉकडाऊन डिक्लेअर झालं, माननीय पंतप्रधानांनी केलं, त्यावेळेला कोरोनाची महासाथ किंवा महामारी हा एक वैद्यकीय विषय होता आणि त्याला लॉकडाऊन हेच एक उत्तर होतं. गेल्या वर्षभरात आपण ज्यावेळेला पाहिलं त्यावेळेला या कोरोनाच्या साथीला आर्थिक, सामाजिक, नंतर कौटुंबिक आणि इतर म्हणजे मानसिक अशा प्रकारचे त्याला पदर आलेले आहेत, अशा प्रकारचे पैलू आलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर लॉकडाऊन हे आता करणं हे मोठं धाडसाचं ठरेल. मला तर असं मनामधून वाटतं की लोकांमध्ये लॉकडाऊन बद्दल इतके प्रचंड विरोध आहे की जे लोक मास्क वापरत नाही ते लोक लॉकडाऊनलाही जुमानणार नाहीत आणि कदाचित लोक रस्त्यावरही येऊ शकतील, अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे लॉकडाऊन थोडक्यात काय तर आता टाळेबंदी केली तर ती टाळेबंदी मोडून काढण्याच्या बाबतीत लोकांचा कल असू शकतो. दुर्दैवानं त्यामुळे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती असू शकते. डॉक्टर अन्नदाते, जाता जाता आपली प्रतिक्रिया. मला 2च गोष्टी सांगतो की 30 मार्च ते 5 एप्रिल हे दुसऱ्या लाटेचं पीक असणार आहे. लॉकडाऊन हा आता पर्याय असू शकत नाही, म्हणून बेड्स वाढवणे आणि सर्वसामान्य शासनाने लसीकरणाची गती ही किमान 10 पट वाढवणे आणि हातातलं काम सोडून लोकांनी लस घ्यावी, कारण खूप प्रभावी आहे लस, खूप फॅन्टास्टिक रिझल्ट आहेत आणि त्याच्यावर शासनाने सर्वसामान्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बेड्स वाढवले पाहिजे या 8 जिल्ह्यांमध्ये जे मी आधी सांगितले आयसीयूचे, कारण पेशंट्स खूप वाढलेले आहेत आणि मृत्यूदर हा प्रचंड वाढलाय. हा 5% जाऊ शकतो जर बेड्स वाढवले नाही तर, आयसीयूचे बेड्स ऑक्सिजनचे. आणि तालुका पातळीवरचे रुग्णालय परत सुरू करावे कोविडचे सेंटर.
अगदी अगदी आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत हे स्वतःच्या वडिलांच्या लसीकरणामध्ये अडकल्याने या चर्चेत येऊ शकले नाहीत असा निरोप त्यांनी पाठवला होता. त्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देऊ आणि आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार. जाता जाता एक गोष्ट आपल्या प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे. तुम्ही प्रत्येक जण आम्ही आपण सगळेच आपापल्या आयुष्यासाठी आपापल्या प्रकृतीसाठी जबाबदार आहोत. तेव्हा काळजीने वागा. ज्या गोष्टी सरकार सांगतंय त्याची अंमलबजावणी करा. स्वतःचं आरोग्य स्वतः सांभाळा. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.